मध्य पूर्वेतील अस्थिरता आणि तणाव हा कमी होण्याऐवजी तो आता अधिकच वाढेल अशी भीती नव्यानं निर्माण झालेली आहे. इराकमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणत्याही एका राजकीय पक्षाला किंवा आघाडीला देखील स्पष्ट बहुमत संसदेत मिळू शकलेलं नसल्यामुळे इराकमध्ये आता राजकीय विचित्र असा पेच प्रसंग निर्माण झालाय. त्यातच शिया बहुल असलेल्या एका राजकीय आघाडीकडून नूरी अल मलिकी हे आता आपल्या आघाडीचे पंतप्रधान पदासाठीचे उमेदवार असतील अशी अधिकृत रीतसर घोषणा करण्यात आल्यामुळे अलीकडेच पेच प्रसंग सुटलेला नाहीये, उलट वेगळा तणाव निर्माण झालेला आहे. नूरी अल मलिकी यांच्याकडे खरोखरच जर इराकच्या पंतप्रधान पदाची जबाबदारी सुपूर्द करण्यात आली तर तो अमेरिकेसाठी आणि व्यक्तिशः ट्रम्प यांच्यासाठी सुद्धा फार मोठा धक्का ठरणार आहे. त्यामागे काही कारण आहेत. त्यामुळे जर अल मलिकी यांची या पदासाठी निवड करण्यात आली तर इराकला अमेरिकेकडून सध्या करण्यात येत असलेली जी मदत आहे ती यापुढे तातडीनं थांबवावी लागेल असा अत्यंत निर्वाणीचा परखड इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता जाहीररित्या दिलाय. इराकमधील संबंधित राजकीय आघाडीने मात्र ट्रम्प यांच्याकडे या इशाराकडे फारसं गांभीर्याने पाहिलेलंच नाहीये असंही अनुभवाला आलंय. आणि याच कारणास्तव आता या भागातला तणाव नेमकं कोणतं स्वरूप घेतो, त्याला कोणतं वळण लागतं, या मुद्द्यावरनं आता हा विषय नव्यानं जगासाठी चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. 11 नोव्हेंबर 2025 रोजी इराकमध्ये तिथल्या संसदेसाठी सार्वत्रिक निवडणुकीची रीतसर प्रक्रिया पार पडली होती. इराकच्या संसदेतल्या एकंदर 329 जागांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक घेण्यात आली होती. मावळते पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांच्या नेतृत्वाखालील शिया आघाडीनं सर्वाधिक म्हणजे 46 जागा जिंकल्या असल्या तरीही संसदेतल्या म्हणजे सभागृहातल्या बहुमतासाठी त्यांना तब्बल 120 जागा कमी पडल्या आहेत. इराकच्या शिया राजकारणातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून इराकच्या राजकीय क्षेत्रामध्ये ओळखले जात असलेले माजी पंतप्रधान नूरी अल मलिकी यांच्या नेतृत्वाखालच्या दुसऱ्या शिया बहुल आघाडीनं यावेळी 40 जागा जिंकल्या. कुर्दिश पक्षांचा एकत्रित प्रभाव असलेला जो राजकीय पक्ष आहे तो यावेळच्या निवडणुकीच्या निकालानंतर 3ऱ्या क्रमांकावर फेकला गेलाय. विविध कुर्दिश गटांनी सुमारे 35 जागा जिंकल्यात असंही निकालानंतर स्पष्ट झाले. यावेळी इराकमध्ये कोणत्याही एका राजकीय पक्षाला किंवा राजकीय आघाडीला देखील संसदेत सभागृहात स्पष्ट बहुमत मिळू शकलेलं नाहीये. आणि त्यामुळे खरं तर या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आल्यापासून अगदी आजतागायत म्हणजे ही ध्वनी चित्रफित प्रसिद्ध होईपर्यंत, प्रकाशित होईपर्यंत इराकमधील विविध राजकीय पक्ष आणि गट हे साहजिकच संभाव्य नवीन युती, आघाडी आणि सत्ता वाटप यांच्याच वाटाघाटीमध्ये गुंतून राहिले असल्याचं दिसून आले. मुळातच इराकमधल्या राजकीय क्षेत्रात किंवा इराकच्या राजकीय क्षेत्रात पारंपरिक स्वरूपाचं सामर्थ्य संतुलन हे अस्तित्वात आहे आणि त्या संतुलनाच्या माध्यमातून तिथलं राष्ट्राध्यक्षपद हे सामान्यतः कुर्दिश समुदायातल्या व्यक्तीकडे, पंतप्रधान पद हे शिया समुदायाकडे आणि संसदेचं अध्यक्षपद हे सुन्नी समुदायातल्या प्रतिनिधीकडे जात असतं. आजवरचा हा प्रघात आहे अलीकडच्या काळातला. खरं तर आजवरच्या याच राजकीय परंपरेनुसार इराकमध्ये राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली जाणार होती. घोषितही करण्यात आला होता कार्यक्रम. पूर्वनियोजित कार्यक्रम पत्रिकेनुसार राष्ट्रपती पदासाठीची निवडणूक ही नव्यानं सुरू झालेल्या 2026च्या यंदाच्याच 28 किंवा 29 जानेवारी रोजी ही प्रक्रिया पार पडणार होती राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची. पण 2 प्रमुख कुर्दिश राजकीय गटांमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठीच्या उमेदवाराच्या नावाबाबत एकमतच होऊ शकलं नाही आणि त्यामुळे मग राष्ट्रपती पदासाठी किंवा राष्ट्राध्यक्ष पदासाठीची निवडणूक प्रक्रिया तेव्हापासून अगदी आजपर्यंत या क्षणापर्यंत पूर्णपणे ठप्प झालेली आहे.
यातूनच इराकमधल्या राजकीय अस्थिरतेच्या वातावरणात आता अधिकच भर पडली. सध्याच्या याच राजकीय पेचप्रसंगाच्या अत्यंत अस्थिर अशा राजकीय वातावरणात शिया गटाकडून एक महत्वाचा निर्णय समोर आलाय, तो घोषित झालाय. कोऑर्डिनेशन फ्रेमवर्क नावाच्या शिया आघाडीनं 24 जानेवारी 2026 रोजी म्हणजे अगदी अलीकडेच नूरी अल मलिकी यांचं नाव इराकच्या पंतप्रधान पदासाठीचे आपल्या आघाडीचे उमेदवार म्हणून घोषितही केलं. खर तर हे नाव पुढे आल्यापासून इराकपेक्षाही अमेरिकेतच अधिक अस्वस्थतेचं वातावरण निर्माण झालंय हे अगदी प्रकर्षानं अनुभवाला येऊ लागलंय. ज्या नूरी अल मलिकी यांच्यामुळे इराक आणि अमेरिका यांच्यात आता नव्यानं तणावाचं वातावरण अनुभवाला येऊ लागलंय, ही व्यक्ती म्हणजे नूरी अल मलिकी नेमकी कोणती व्यक्ती आहे, काय त्यांची पार्श्वभूमी आहे, ही बाब आता लक्षात आवर्जून घ्यावी लागते. नूरी अल मलिकी हे इराकचे माजी पंतप्रधान आहेत. इराकमधल्या अल उल्लाह या ठिकाणी 1 जुलै 1950 रोजी जन्माला आलेले नूरी अल मलिकी हे जुने इराणी राजकारणी आहेत. त्यांनी सन 2000 ते 2006 ते 2014 या कालखंडात इराकचे पंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळलेली होती. या काळात त्यांनी 2दा पंतप्रधान पद सांभाळलं. बगदादमधल्या उसूल अल दिन या महाविद्यालयातून इस्लामिक स्टडीज म्हणजे इस्लामिक अभ्यासात BA आणि इराकच्याच एरबिल येथील सलाह अल दिन या विद्यापीठातून अरबी साहित्यात MA अशी पदवी त्यांनी धारण केली, म्हणजे ते उच्च विद्याविभूषित आहे. सन 1963 मध्ये ते शिया राजकीय पक्ष असलेल्या इस्लामिक दाह पार्टीमध्ये ते सामील झाले. इराकचे तत्कालीन सर्वेसर्वा असलेले सद्दाम हुसेन यांच्या राजवटीकडून होत असलेल्या छळाला तोंड देत अल मलिकी यांनी 1979 मध्ये इराक देश सोडला आणि ते जॉर्डन, सिरिया आणि नंतर मग इराणमध्येच वास्तव्याला राहिलेले होते. सन 2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्यानं सद्दाम हुसेन यांची राजवट उलथवून टाकली आणि मग त्यानंतर नूरी अल मलिकी हे इराकमध्ये परत आले होते. नूरी अल मलिकी यांनी सन 2006 ते 2014 या कालखंडात मगाशीच म्हटल्याप्रमाणे इराकचे पंतप्रधान म्हणून 2 वेळा काम केलं होतं, 2 वेळा जबाबदारी सांभाळली होती. सद्दाम हुसेन यांच्या नंतरच्या काळातला हा सर्वात मोठा कार्यकाळ ठरला होता. सन 2003 मध्ये अमेरिकेच्या नेतृत्वाखालच्या सैन्याकडून सद्दाम हुसेन यांची राजवट आपल्याला सर्वांना आठवत असेल, त्यावेळी अमेरिकेने आक्रमण केलं आणि सद्दाम हुसेन यांना अटकही केली, ताब्यातही घेतलं. त्यांची राजवट त्यावेळी उलथवून टाकली गेली आणि त्यानंतर इराकमध्ये प्रचंड राजकीय अराजकता आणि सांप्रदायिक हिंसाचार जोरात सुरू झाला होता. सन 2006 मध्ये इब्राहिम अल जाफरी यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय तडजोड म्हणून पॉलिटिकल कॉम्प्रोमाइज मलिकी यांची पंतप्रधानपदी त्यावेळी इराकमध्ये निवड झाली होती. प्रारंभी त्यांनी शिया, सुन्नी, कुर्दिश या पक्षांचा म्हणजे सर्वांचाच समावेश असलेलं सर्वसमावेशक स्वरूपाचं राष्ट्रीय एकता सरकार हे इराकमध्ये स्थापनही केलं होतं. ज्या नूरी अल मलिकी यांच्या नावामुळे हा तणाव आता नव्यानं निर्माण झालाय, त्या अल मलिकी यांच्यावर इराकच्या राजकीय क्षेत्रात आजवर अनेक आरोपही करण्यात आलेले आहेत. गंभीरही आरोप आहेत त्यातले काही. त्यांनी इराकच्या राजकीय क्षेत्रात शिया गटांना अधिक सक्षम केलं, सामर्थ्यवान केलं आणि सुन्नी, कुर्द किंवा कुर्दिश यांना योजनाबद्धरित्या नियोजनपूर्वक बाजूला ठेवलं आणि म्हणूनच खरं तर सुन्नी समुदायामध्ये असंतोष निर्माण झाला आणि त्यातून नंतर इस्लामिक स्टेट किंवा इसिस किंवा आयसिस या दहशतवादी संघटनेचा उदय झाला, असा गंभीर आरोप अल मलिकी यांच्यावर ठेवण्यात येतो. इराकमध्ये लष्कर, पोलीस आणि न्याय व्यवस्थेत त्यांनी केवळ आणि केवळ आपल्या निष्ठावंतांचीच नियुक्ती केली आणि आपल्या राजकीय विरोधकांना दडपण्यासाठी कायद्याचा सोयीस्करपणे गैरवापर केला, असाही गंभीर आरोप नूरी अल मलिकी यांच्यावर आहे. याखेरीज त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि घराणेशाहीचेही आरोप करण्यात आलेले आहेत.
इराणशी असलेल्या त्यांच्या विशेष अशा अत्यंत घनिष्ठ संबंधांमुळे अमेरिका आणि इराक मधल्या सुन्नी गटांमध्ये तीव्र नाराजी आहे आणि ती लपून राहिलेली नाहीये. खर तर सन 2014 मध्ये संसदेसाठीची सार्वत्रिक निवडणूक जिंकल्यानंतर देखील देशांतर्गत दबावामुळे मलिकी यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी हैदर अल अबादी हे पंतप्रधान इराकचे झाले होते. पंतप्रधान पदावर असताना अल मलिकी यांनी सद्दाम हुसेन यांच्या फाशीला स्थगिती देण्यास उघडपणे नकार दिला होता. एवढंच नव्हे तर पुनरावलोकन आणि विलंब या दोन्ही याचिका नाकारून त्यांच्या फाशीच्या अंमलबजावणीमध्ये नूरी अल मलिकी यांनी अत्यंत महत्वाची भूमिका त्यावेळी पार पाडली होती, बजावली होती. म्हणूनच खरं तर नूरी अल मलिकी यांचं नाव पुढे येताच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे. नूरी अल मलिकी यांना जर देशाच्या म्हणजे इराकच्या सर्वोच्च पदावर पुन्हा एकदा नियुक्त केलं गेलं तर अमेरिका इराकला सध्या देत असलेलं समर्थन किंवा पाठिंबा किंवा मदत पूर्णपणे बंद करेल असा अत्यंत परखड आणि निर्वाणीचा इशारा ट्रम्प यांनी जाहीररित्या दिलाय. अल मलिकी यांच्या धोरणांवर आणि विचारसरणीवर टीका करतानाच ट्रम्प यांनी त्यांचं वर्णन वेडा माणूस किंवा वेडी व्यक्ती असं केलंय. मॅड पर्सन, अमेरिकन हितसंबंधांच्या विरुद्ध असलेल्या सरकारला पाठिंबा देऊन भूतकाळात अमेरिकेने ज्या चुका केल्या होत्या अमेरिका यापुढे आता त्या चुका करणार नाहीत असंही ट्रम्प यांनी आता म्हटलंय. ट्रम्प यांनी घेतलेल्या या भूमिकेमागची कारण मीमांसा लक्षात घेणं आवश्यक आहे. नूरी अल मलिकी यांना इराकमध्ये इराणच्या सर्वात जवळच्या मित्रांपैकी एक म्हणून मानलं जातं, ओळखलं जातं. या प्रदेशातील अमेरिकेचा प्रमुख शत्रू असं इराणचं वर्णन करणाऱ्या ट्रम्प यांनी अल मलिकी यांच्या परतण्याच्या संभवतेमुळे शक्यतेमुळे बगदादमध्ये तेहरानचा प्रभाव लक्षणीयरित्या वाढेल अशी रास्त भीती व्यक्त केली आहे आणि त्या अमेरिकेच्या दृष्टीने योग्य म्हणावी लागेल. अमेरिकेला तर भीती निश्चित आहे. सध्या अमेरिकेकडून इराकला फार मोठ्या प्रमाणात मदत केली जाते. सन 2008 मध्ये स्वाक्षरी झालेल्या US इराक स्ट्रॅटेजिक फ्रेमवर्क अग्रीमेंट या नावानं ओळखल्या जात असलेल्या या महत्वपूर्ण करारांतर्गत अमेरिकेकडून सध्या इराकला व्यापक सुरक्षा, आर्थिक आणि मानवतावादी मदत उपलब्ध करून देण्यात येते. यामध्ये दहशतवाद विरोधी सहकार्य म्हणजे ते यंत्रणेसाठीचं सहकार्य, लष्करी प्रशिक्षण, आर्थिक सहकार्य आणि सहाय्य आणि शैक्षणिक देवाणघेवाण यांचा प्रामुख्यानं समावेश आहे. मात्र नूरी अल मलिकींच्या नामांकनाबाबत जर इराकमध्ये राजकीय क्षेत्रातल्या आघाड्यांनी पुढचं पाऊल टाकलं तर मात्र या सहकार्याबाबत पुनर्विचार केला जाऊ शकतो असं ट्रम्प यांनी त्यांना बजावलंय. अल मलिकी यांच्या नामांकनाचं वृत्त प्रसारित होताच अमेरिकेनं आपली भूमिका अत्यंत शीघ्रतेने तातडीनं स्पष्ट करून टाकली. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी इराकचे मावळते पंतप्रधान मोहम्मद शिया अल सुदानी यांच्याशी दूरध्वनीवरनं संभाषण केले, त्यांना फोन केलाय आणि अमेरिकेला वाटत असलेली गंभीर चिंता रुबियो यांनी व्यक्तही करून दाखवली, बोलून दाखवले. इराणच्या नियंत्रणाखालचं कोणतंही सरकार किंवा त्यांच्या प्रभावाखालचं कोणतंही सरकार हे इराकच्या हिताचं रक्षण करू शकत नाही असं रुबियो यांनी स्पष्टपणे म्हटलंय. अमेरिकेच्या मते मलिकी हे इराणचे हस्तक असून त्यांच्या सत्तेत येण्यामुळे इराक हा पुन्हा एकदा सांप्रदायिक हिंसेच्या गर्तेत खेचला जाईल, ओढला जाऊ शकतो अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली आणि अमेरिकेला वाटणारी चिंताही त्यांच्या दृष्टीने अयोग्य आहे असं कोणालाही आता म्हणता येणार नाही. नूरी अल मलिकी यांचं पंतप्रधान होणं हे अमेरिकेच्या दृष्टीनं मध्य पूर्वेसंबंधीच्या व्यूहरचनेसाठी, रणनीतीसाठी अनेक कारणांमुळे कमालीचं अडचणीचं ठरणार आहे. इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेकरिता इराकचं हवाई क्षेत्र हे अत्यंतिक महत्वाचं आहे. अमेरिकेला आपलं हवाई क्षेत्र वापरू देण्यास सौदी अरेबियानं यापूर्वीच नकार दिलेला आहे, आपल्या सर्वांना त्याची कल्पना असेल. जर नूरी अल मलिकी हे पंतप्रधान झाले इराकचे तर मग ते इराकचं आकाश देखील इराणसाठी कवच म्हणून
वापरू देतील अशी रास्त भीती अमेरिकेला जाणवते. म्हणजे अमेरिकेमध्ये अडथळा निर्माण होईल अमेरिकेच्या संभाव्य कारवाईत. इराकमध्ये इराण समर्थक असे अनेक सशस्त्र गट सक्रिय आहेत. मलिकींच्या कार्यकाळात या गटांना सरकारी खजिन्यातून, सरकारी तिजोरीतून अधिकृतपणे आर्थिक सहाय्य किंवा मदत मिळण्याची भीती अमेरिकेला स्पष्टपणे जाणवते. आणि याशिवाय खरं तर इराक आणि इराणमध्ये सुमारे 1,500 किलोमीटर लांबीची एक सीमारेषा, बॉर्डर ही अस्तित्वात आहे. साहजिकच अल मलिकींमुळे इराक हा इराणचा लष्करी आणि आर्थिक बफर झोन बनू शकेल आणि त्यामुळे अमेरिकेचं या भागातलं वर्चस्व संकटात येईल, संपू शकेल प्रसंगी, अशी ही अत्यंत रास्त भीती ट्रम्प यांना म्हणजेच पर्यायानं अमेरिकेला स्पष्टपणे आता जाणवू लागली. विशेष म्हणजे नुरी अल मलिकी यांनी देखील याबाबत अत्यंत आक्रमक भूमिका अंगीकारली. आम्ही इराकच्या अंतर्गत बाबींमध्ये अमेरिकेचा हा उघड हस्तक्षेप स्पष्टपणे नाकारतोय आणि सार्वभौमत्वाचं हे उल्लंघन मानतोय, असं मलिकी यांनी प्रसारित केलेल्या एका अधिकृत प्रसिद्धी पत्रकात, निवेदनात नमूद करण्यात आले. राष्ट्रीय इच्छाशक्ती आणि समन्वय चौकटीच्या निर्णयाचा आदर करून आपण ही संभाव्य जबाबदारी स्वीकारणार आहोत, देशहितासाठी ती स्वीकारणार आहोत, असं नुरी अल मलिकी यांनी आपल्या त्या निवेदनात म्हटलंय. त्यातही इराण समर्थक असलेल्या मिलिशियांपैकी काहींनी अल मलिकी यांना आता उघडपणे आपलं समर्थन असल्याचं घोषित केलंय. त्यामुळे आता इराक आणि अमेरिका यांच्यातला तणाव हा नजीकच्या भविष्यात नेमका कोणत्या वळणावर जाईल, हाच आता खरं तर सर्वांसाठी औत्सुक्याचा आणि अगदी स्पष्ट सांगायचं तर चिंतेचाही विषय ठरलाय. असं म्हटलं तर ते अतिशयोक्तीचं किंवा अप्रस्तुत नक्कीच ठरणार नाही. पाहूया नजीकच्या भविष्यात नेमकं काय इराकमध्ये घडतंय आणि अमेरिका त्याच्याबाबत नेमकी कोणती प्रतिक्रिया आणि कसा प्रतिसाद देते, पाहूया.